हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा अल निनोच्या प्रभावामुळे पावसाची लहरी स्थिती, खंड पडणे आणि सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. निसर्गाच्या या परिस्थितीचा सामना करण्यासाठी शेतकरी बांधवांनी कृषी विभागाचे वेळोवेळी मार्गदर्शन घ्यावे. पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याने पीक पेरणीचे काटेकोर नियोजन करावे. कमी कालावधीत येणाऱ्या पिकांची लागवड करावी, असे तालुका कृषी अधिकारी नामदेव काशीद यांनी सांगितले. पाण्याचे योग्य नियोजन व नोंदणीकृत बियाणे घेऊनच पेरणी करावी. शक्य असल्यास कमी क्षेत्रात लागवड करता येणार काय याचेही नियोजन करावे. 10 जून पर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही. राज्यातील कमाल तापमानात घट होईल. मात्र विदर्भातील काही भागामध्ये, प्रामुख्याने पूर्व विदर्भ, कमाल तापमान 40 अंशाच्या वर कायम राहील. आगामी वादळी पावसाचा मान्सूनशी काहीही संबंध नाही, कारण मान्सून अद्याप केरळात पोहोचलेला नाही. सध्याच्या स्थितीनुसार राज्यातील बहुतांश भागामध्ये किमान 10 जून पर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही. अल निनोच्या प्रभावामुळे शेतकरी बांधवाचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून काटेकोर नियोजन करूनच खरीप हंगामाला सुरुवात करणे सोयीचे राहील. शेतकऱ्यांनी घाई गडबड करू नये. मुख्य पिकांची पेरणी पुरेशा प्रमाणात म्हणजेच किमान 75 ते 100 मिलीलीटर पाऊस झाल्याशिवाय करू नये. कमी कालावधीच्या पिकांची लागवड करणे सोयीचे ठरेल. कृषी अधिकारी व सहाय्यकाचे मार्गदर्शन घ्यावे. खरीप हंगामावर अल निनोचे सावट पाहता आणि हवामानाचा अंदाज व कृषी विषयक मार्गदर्शनासाठी गावातील सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन शेतकरी बांधवांनी घ्यावे, असेही कृषी विभागाने आवर्जून सांगितले आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. अतिवृष्टी, कमी पाऊस, पावसाचा खंड आणि कमी उत्पादन यापासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत पिकांचा विमा उतरवणे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.